Hello aspirant, welcome to Civil Wars. In this lecture, we will analyze MPSC Rajya Seva previous year question paper 2024 polity. Question first. The Indian Constitution establishes a secular state meaning. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष राज्य स्थापना करते म्हणजे काय हा क्वेश्चन आहे आपला. याच्यामध्ये स्टेटमेंट ए, the state make a discrimination on basis of religion in matter of employment. State make a discrimination on basis of religion in matter of public employment. Second statement, the state avoid preferential treatment for any particular religion. State avoid preferential treatment to any particular religion. Statement C, the state treat all religions equally. Treat all religions equally. Statement D, freedom of faith and worship is allowed to all people. Faith and worship is allowed to all people. Okay, all हा शब्द महत्वाचा आहे. Statement E, educational institution without expectation are free to impart religious instructions. Educational institutions without exceptions free to impart religious instructions. Okay, आता आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. आता पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं की राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. ओके, त्यामुळं स्टेट इथं डिस्क्रिमिनेशन करतंय का? ऍक्च्युली आपण फंडामेंटल राईट मध्ये शिकलात चला. ओके, तर स्टेट डिस्क्रिमिनेशन करत नाही. त्यामुळं ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये ए बी सी आहे. त्यामुळं जिथं जिथं ए आहे ते कट होणार, कारण पहिलं स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. ओके, त्यामुळं ऑप्शन फर्स्ट इलिमिनेट झाला. ओके, ऑप्शन थर्ड इलिमिनेट झाला. ओके, आता ऑप्शन सेकंड आणि फोर्थ राहिला. आता जे सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, द स्टेट अवॉइड्स प्रेफरन्शियल ट्रीटमेंट फॉर एनी पर्टिक्युलर रिलीजन. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. आता हे करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, स्टेट अवॉइड करतं प्रेफरन्शियल ट्रीटमेंट द्यायला एखाद्या पर्टिक्युलर रिलीजनला, कारण स्टेट इक्वल काय करतं? प्रेफरन्स देतं सगळ्या रिलीजनला. ओके, भारतीय स्टेट सगळ्या रिलीजनला इक्वली ट्रीट करतं. त्यामुळं जे सेकंड स्टेटमेंट आहे ते काय आहे? करेक्ट आहे. सेकंड करेक्ट आहे. इन द सेन्स सेकंड स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. ओके, सेकंड म्हणजेच बी. बी स्टेटमेंट करेक्ट आहे. बी करेक्ट आहे याचा अर्थ कुठं आहे बी? आता बी आहे ऑप्शन नंबर सेकंड आणि ऑप्शन नंबर फोर्थ दोन्हीमध्ये आहे. ओके, होल्ड करू राहू आपण. ऑप्शन नंबर थर्ड काय म्हणतो? द स्टेट ट्रीट ऑल रिलीजन इक्वली. बरोबर आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते. ओके, कोणालाही जवळ घेतं आणि कोणालाही दूर करतं असं राज्य करतं का? नाही आहे करत. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे सुद्धा काय आहे? सॉरी, स्टेटमेंट नंबर सी हे सुद्धा काय आहे? करेक्ट आहे. स्टेटमेंट सी करेक्ट आहे. त्यामुळे आता बघूया आपण सी कुठं कुठं आहे. सेकंडमध्ये फक्त आहे, फोर्थमध्ये नाही आहे. त्यामुळं फोर्थ ॲटोमॅटिकली इथं काय होतो? आपला इलिमिनेट होतो आणि आपलं ऑप्शन नंबर फक्त एकच उरतो, सेकंड. त्यामुळे आपलं आन्सर येतं सेकंड. सेकंड नंबर हे आपलं काय आहे? आन्सर आहे. सेकंड नंबर आपलं आन्सर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला ग्रीन सिग्नल देऊ. सेकंड नंबरला ग्रीन सिग्नल देऊ. आता आपण चेक करू स्टेटमेंट नंबर डी, फ्रीडम ऑफ फेथ अँड वर्शिप इज अलाउड टू ऑल पीपल. करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, आपण फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल नंबर 25 to 28 रिलिजनच्या विषय आहे हे पाहिलं असेल. ओके, आणि ऑप्शन नंबर स्टेटमेंट नंबर ई आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विदाउट एक्सेप्शन्स आर फ्री टू इम्पार्ट रिलिजियस इन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये ट्रॅप कुठं आहे? ओके, रेड सिग्नल कुठे दिलेलं आहे? विदाउट एक्सेप्शन्स. ओके, रिलिजियस इन्स्ट्रक्शन विदाउट एक्सेप्शन्स नाही, तिथं एक्सेप्शन्स असतात. काही ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतात त्याच्यामध्ये कम्प्लिटली प्रोहिबिशन असतं रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स. काहीमध्ये पार्शली दिलं जातं. ओके, आणि काहीमध्ये फुल्ली दिलं जातं. त्यामुळं हे जो आर्टिकल आहे तर आर्टिकल नंबर आपण 28 पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये दिसतं हे. ओके, सरळ सरळ. त्यामुळं ऑप्शन नंबर ई आहे हे रॉंग असेल. त्यामुळं आपण ह्याला काय करूया? रेड सिग्नल देऊया. ई रॉंग आहे.
ओके. आणि कोणतं स्टेटमेंट रॉंग होतं? ऑप्शन नंबर ए, सॉरी, स्टेटमेंट नंबर ए हे सुद्धा रॉंग आहे. त्यामुळे याला रेड सिग्नल देऊया आणि उरलेल्यांना आपण ग्रीन सिग्नल देऊन टाकू. ओके, बी आणि सी ला. आता हे पाहिलं आपण क्वेश्चन, पण आपण काय करत आहोत? इन डेप्थ ॲनालिसिस करत आहोत. ओके. आता इंडियन फिलॉसॉफी ऑफ द सेक्युलरिझम इज रिलेटेड टू द सर्वधर्म समभाव. ओके, म्हणजे आपलं पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे. ओके. दुसरी गोष्ट आपल्याला हे माहीत पाहिजे की टर्म सेक्युलर हे आपण प्रिएम्बलमध्ये 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976नं ॲड केलेली आहे. ओके. दुसरी गोष्ट आपल्याला सेक्युलरिझम इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं दिसतं? तर आर्टिकल नंबर 14 याच्यामध्ये दिसतं. दॅट इज ग्रांट्स इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. आर्टिकल नंबर 15 enlarges the concept of the secularism to the widest possible extent by prohibiting discrimination on the grounds of religion, race, caste, sex or place of the birth. Article 16 already statement मध्ये दिलेलं होतं. Guarantees equality of opportunity to all citizens in matter of the public employment. Okay, and there is no discrimination on basis of religion, race, caste, sex, descent, place of birth and residence. Okay. दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितलं, आर्टिकल नंबर 25, 26, 27, 28, 29 आणि 30 याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेक्युलरिझम दिसून येतं. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी याच्यामध्ये आहे का कुठे सेक्युलरिझमचा उल्लेख? तर तसं आपल्याला कुठं दिसत नाही. पण जे आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ही त्याच्यामध्ये एक ड्युटी आहे. द फंडामेंटल ड्युटी ऑब्लाइज all the citizens to promote harmony and the spirit of the common brotherhood and to value and preserve rich heritage of our composite culture. ओके. आता आणखी एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, इंडियन सेक्युलरिझम आणि वेस्टर्न मॉडेल ऑफ द सेक्युलरिझम ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर इंडियन सेक्युलरिझममध्ये आपण काय करतोय की रिलिजनमध्ये काही वेळेला इंटरफेअर करतो जर गरज पडली तर. पण वेस्टर्न सेक्युलरिझम हे स्टेट पासून कम्प्लिटली काय आहे? सेपरेट आहे. क्वेश्चन सेकंड, दिल्ली वॉज कॉल्ड नॅशनल कॅपिटल टेरिटरी बाय विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट? ओके. ऑप्शन फर्स्ट 63rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ऑप्शन सेकंड 69 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ऑप्शन थर्ड 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ऑप्शन फोर्थ 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. काय विचारले? कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले? ओके. आता दिलेल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अमेंडमेंट पार्ट असणं गरजेचं आहे. ओके, अमेंडमेंट माहीत असणं गरजेचं आहे. आता या क्वेश्चनचं आन्सर आहे 69th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आहे. आता काय आहे 69th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट? ओके, तर इट ग्रांटेड स्पेशल स्टेटस टू द युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली, डेझिग्नेटेड इट ॲज अ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. ओके. दुसरी गोष्ट, ह्याच अमेंडमेंटनं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिल ऑफ द मिनिस्टर दिल्लीसाठी तयार झालेलं आहे. ओके, हे आपल्याला माहीत पाहिजे. आता आपण युनियन टेरिटरी दिल्लीविषयी बघूया थोडंफार. आर्टिकल नंबर 239AA याच्यामध्ये आपल्याला दिल्लीविषयी माहिती दिसते. ओके. आता हे जे आर्टिकल आहे हे इन्सर्ट केलेलं आहे 69th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1991 आणि ह्याच्यामध्ये दिल्लीला स्पेशल स्टेट तर ती कमिटी कुठली होती? एस बाळकृष्णन कमिटी. ओके, लक्षात ठेवा. आता दिल्लीसाठी स्टेटहुडची डिमांड झालेली, पण त्यावेळेला एक कमिटी स्थापन केलेली एस बालकृष्णन कमिटी. ओके, आणि त्यांनी सांगितलेलं की NCT दिल्ली याच्यासाठी काय असेल? एक ॲडमिनिस्ट्रेटर असेल आणि एक लेजिस्लेटिव्ह बॉडी असेल. ओके. आता आणखी एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, दिल्ली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्टीवरती लॉ बनवते, पण एक्सेप्शन आहे इथं. पोलीस, पब्लिक ऑर्डर आणि लँड याच्यावरती दिल्ली लॉ बनवत नाही. आता आपण बघूया युनियन टेरिटरी विषय. पार्ट
8मध्ये युनियन टेरिटरीज आहे. आर्टिकल नंबर 239 टू 241 या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं युनियन टेरिटरीज. ओके. आता युनियन टेरिटरी ॲडमिनिस्टर कोण करतात? प्रेसिडेंट करतात. कुणाच्या मदतीनं? तर एक ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी अपॉइंट केलेला असतो. ओके. आता ते ॲडमिनिस्ट्रेटर इलेक्टेड असतो का? नाही. ते प्रेसिडेंटला काय करतात? रिप्रेझेंट करतात तिथं. ओके. आता आपण ऑप्शन फर्स्ट विषय बघू. 63rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ओके. आता हा प्रायमरी कशासाठी आलेला? तर पंजाबमध्ये प्रेसिडेन्शियल रूल लावलेला. ओके. आणि काही रिस्ट्रिक्शन्स लावलेली 59th अमेंडमेंटनं. ते रिमूव्ह करण्यासाठी 63rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आलेला. एवढं लक्षात ठेवा. 1989 साली. ओके. आता ऑप्शन थर्ड विषयी बघूया. 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. ओके. 2003ला इन्सर्ट केलेलं आर्टिकल नंबर 164 मध्ये. ओके. याच्यामध्ये काय सांगितलं? द टोटल नंबर ऑफ द मिनिस्टर इन्क्लुडिंग द चीफ मिनिस्टर इन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन द स्टेट शाल नॉट बी एक्सीड 15% ऑफ द टोटल नंबर ऑफ द मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट. ओके. हे याच्या म्हणजे काय? 15% जास्त जे काउन्सिल्स ऑफ द मिनिस्टर्स हे टोटल असेंब्लीच्या असणार नाहीत हे सांगितलेलं. पण आणि आता आपण जे फोर्थ ऑप्शन आहे 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याच्याविषयी बघूया. 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 2005ला आलेला. ओके. इथं काय केलेलं आहे? अलाव दी गव्हर्नमेंट टू मेक अ स्पेशल प्रोव्हिजन फॉर दी ॲडव्हान्समेंट ऑफ द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऑफ द सिटीजन इन्क्लुडिंग देअर ॲडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इवन इन अ प्रायव्हेट अनएडेड वन. ओके. म्हणजे काय केलेलं आहे? म्हणजे ज्या प्रायव्हेट अनएडेड स्कूल्स असतात, ओके, त्याच्यामध्ये सुद्धा जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासमधले जे सिटिझन्स असतात त्यांच्या मुलांसाठी कशासाठी एज्युकेशनमध्ये ॲडमिशन मिळावं ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट लॉ बनवू शकतं असं या ॲक्टमध्ये सांगितलं. ओके. सॉरी, या अमेंडमेंटमध्ये सांगितलं. ओके. सो हा सेकंड नंबर क्वेश्चन होता. क्वेश्चन थर्ड. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट फर्स्ट लोकसभा. ओके. फर्स्ट लोकसभा याच्याविषयी आपल्याला विचारलेलं आहे. ओके. स्टेटमेंट फर्स्ट. द फर्स्ट लोकसभा was constituted on 17th April 1952 after India's first general election were held from 25th October 1951 to 21st February 1952. Okay. Statement B. The first session of the first Lok Sabha commenced on 13th May 1952. Okay. First session. Statement C. The first Lok Sabha lasted its full tenure and was dissolved on 1st April 1957. Dissolved 1957. Okay. And statement D. Sri G.V. Malvankar was the first deputy speaker of the Lok Sabha. Okay. Which of the above statement is our correct? Options दिलेले आहेत खाली. ओके. म्हणजे पहिल्या लोकसभे संदर्भात हा क्वेश्चन आहे. आता दिलेल्या क्वेश्चन्समध्ये खूप साऱ्या फॅक्ट्स आहेत, पण जनरली ज्या वेळेला आपण लक्ष्मीकांत वाचतो त्याच्यामध्ये एक आहे श्री G.V. माळवणकर यांच्याविषयी माहिती आहे. ओके. सुरुवातीला, आणि ही फॅक्ट जनरली आपल्या लक्षात राहायलाच पाहिजे. ओके. तर जी स्टेटमेंट डी मध्ये दिलेलं आहे G.V. माळवणकर यांच्याविषयी. ओके. तर इथं ट्रॅप आहे. काय ट्रॅप लावलेला आहे त्यांनी? तर G.V. माळवणकर वॉज दी फर्स्ट डेप्युटी स्पीकर म्हणले त्यांनी. काय म्हणले? फर्स्ट डेप्युटी स्पीकर. तर आपल्याला एक माहिती पाहिजे की G.V. माळवणकर हे फर्स्ट डेप्युटी स्पीकर नव्हते, तर ते फर्स्ट काय होते? फक्त स्पीकर होते. ओके. फर्स्ट स्पीकर होते, डेप्युटी स्पीकर नव्हते फर्स्ट लोकसभामध्ये. म्हणजे एवढ्या मायन्यूट लेवलला MPSC फसवते आपल्याला. ओके. एवढं याच्यातून कळलं पाहिजे. म्हणजे स्टेटमेंट डी इलिमिनेट करायचं ऑप्शनमधनं आपण. तर स्टेटमेंट डी कुठं कुठं आहे, कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, त्यामुळे 3 ॲटोमॅटिकली इलिमिनेट झाला. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, 4 पण ॲटोमॅटिकली काय झाला? इलिमिनेट झाला. ओके. राहिले ऑप्शन 1 आणि 2. आता 1 आणि 2 मध्ये तुम्ही ऑब्झर्व केला तर ए कॉमन आहे, म्हणजे ए तुम्ही नाही वाचलं तरी चालेल. ओके. ते कॉमन आहे. आता राहिला प्रश्न फक्त बीचा. ओके. बी स्टेटमेंट आपल्याला एक्झॅक्टली माहिती पाहिजे, किंवा माहिती नसेल तर 50-50.
मध्ये येता तुम्ही. ओके, तर स्टेटमेंट बी काय आहे? द फर्स्ट सेशन ऑफ द फर्स्ट लोकसभा कमेन्स्ड ऑन 13 मे 1952. फॅक्ट आहे, पण जनरली ही फॅक्ट लक्षात ठेवणं अवघड आहे. पण या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. ओके, ऑप्शन नंबर सेकंड आहे. त्याला आपण काय करूया, ग्रीन सिग्नल देऊया. म्हणजे फर्स्ट सेशन 13 मे 1952ला झालेलं होतं. ओके, ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ओके, आता ऑप्शन सी आहे, याच्याविषयी थोडं बघूया आपण. ओके, याच्यामध्ये आपल्याला किती मायक्रो लेवलला फसवतात बघा. इथं जी डेट दिलेली आहे फुल टेन्युअरची, ओके, डिझॉल्व्ह होण्याची, ती किती दिलेली आहे? 1 एप्रिल 1952. ओके, पण तुम्ही बघितला तर 4 एप्रिल 1957 आहे याचं उत्तर. ओके, 4 एप्रिल 1957. तर फर्स्ट लोकसभा डिझॉल्व्ह कधी झाली ती आपल्याला माहीत पाहिजे की 4 एप्रिल 1957. एवढ्या मायन्यूट लेवलला क्वेश्चन ते फिरवतात. ओके, दुसरी गोष्ट आता आपण याच्यामध्ये बघूया. ऑप्शन फर्स्ट ते तर मगाशी सांगितलं की दोन्हीमध्ये कॉमन आहे आणि आन्सरमध्ये बी ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे, त्यामुळे ते काय आहे, बरोबर आहे. फर्स्ट लोकसभा 17 एप्रिल 1952ला कॉन्स्टिट्यूट झाली आणि इंडियाचं फर्स्ट जनरल इलेक्शन 25 ऑक्टोबर 1951 टू 21 फेब्रुवारी 1952 या दरम्यामध्ये झालेलं होतं. ओके, टोटल मेंबर किती होते? 489 होते. ओके, डॉमिनंट पार्टी कुठली निवडून आलेली? इंडियन नॅशनल काँग्रेस मेजॉरिटीमध्ये 364 सीट निवडून आलेल्या. ओके, आणि इथं विचारलेलं मगाशी सांगितलं बघा मी तुम्हाला, स्पीकर कोण होतं? तर जी व्ही माळवणकर होते. आणि जे डेप्युटी स्पीकर कोण होते? तर ओके, अय्यंगर होते. ओके, M.A. अय्यंगर हे डेप्युटी स्पीकर होते. ओके, आता सिग्निफिकन्स काय आहे फर्स्ट लोकसभेचं? तर इट प्लेज क्रुशियल रोल इन एस्टॅब्लिशिंग पार्लमेंटरी डेमोक्रेसी इन इंडिया अँड लेईंग फाउंडेशन फॉर कंट्रीज लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. ओके, नुसताच देश स्वतंत्र झालेला आणि भारतामध्ये डेमोक्रेसीची मुळं रुजवण्यासाठी ओके ही पहिली लोकसभा काम करत होती पाहिजे. ओके, आणि लॉ मिनिस्टर डॉक्टर B.R. आंबेडकर होते. ओके, आणखी एक गोष्ट माहिती पाहिजे, अपोजिशन पार्टी कोणती होती? तर CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही अपोजिशन पार्टी होती. ओके, क्वेश्चन 4, consider the following provision with respect to various national commissions in India. The National Commission for Scheduled Caste and Scheduled Tribe was established under Article 339 of the Constitution of India. Statement B, the National Commission for Women was established under National Commission for the Women's Act 1990. Statement C, the National Commission for Minorities was established under National Commission for Minorities Act 1992. Statement D, 27th December 1993, an ordinance was passed to establish National Human Rights Commission. Which of the above provision is correct? ओके, आता दिलेल्या क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट 1 बघा, शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब कमिशन. ओके, आर्टिकल 339 आलंय असं इथं सांगितले, पण आपल्याला माहिती पाहिजे इथं ट्रॅप आहे या आर्टिकलमध्ये. इथं 339 नाही आहे तर 338 आहे. ओके, त्यामुळं फर्स्ट स्टेटमेंट काय झालं, रॉंग झालं. ओके, फर्स्ट स्टेटमेंट रॉंग म्हटल्यावर फर्स्ट ऑप्शन कुठं आहे? ऑप्शन फर्स्ट आणि ऑप्शन थर्ड हा इलिमिनेट झाला. आता जो स्टेटमेंट सेकंड आहे, द नॅशनल कमिशन फॉर वुमन, हे एस्टॅब्लिशमेंट कोणत्या ॲक्टनं झालं? तर वुमन्स ॲक्ट 1990 असं याच्यामध्ये बोललेलं आहे. ओके, आता सेम हे जे स्टेटमेंट आहे बी, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 या दोन्हीमध्ये आहे आणि दोनच ऑप्शन आपल्याला उरलेले आहेत, त्यामुळे हे करेक्टच आहे. पण आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे की हे ॲक्टनं आलेलं आहे 1990च्या. ओके, पण एस्टॅब्लिश कधी झालेलं आहे? 1992ला. ओके, त्यामुळं स्टेटमेंट बी हे करेक्ट आहे. आता स्टेटमेंट सी बघूया.
द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज वॉज एस्टॅब्लिश्ड अंडर मायनॉरिटीज ॲक्ट 1992. सो स्टेटमेंट सी मायनॉरिटीज ॲक्ट हे बरोबर आहे. ओके, 1992 आलेलं आहे. ओके, सी बरोबर आहे. सी राहिले फक्त ऑप्शन नंबर 4 मध्ये, त्यामुळे ग्रीन सिग्नल आपण 4ला देऊया. ओके, आणि आपला ऑप्शन काय आहे? 4 हे करेक्ट आन्सर आहे. ओके, आता आपण याचं इन डेप्थ ॲनालिसिस बघूया. ओके, मायनॉरिटीज कमिशन एस्टॅब्लिश 1992च्या ॲक्टनं झालं. ओके, पण कमिशन 1993ला आलं. ओके, दुसरी गोष्ट, त्यावेळेला किती मायनॉरिटीज होत्या भारतामधल्या? तर 5 होत्या. कोणत्या कोणत्या होत्या? मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट आणि पारसीज. ओके, यांना मायनॉरिटीजचा स्टेटस त्यावेळेला दिलेला. पण 2014ला जैन मायनॉरिटी ही ॲड झाली. म्हणजे भारतामध्ये सध्या किती मायनॉरिटीज आहेत? ओके, तर 6 मायनॉरिटीज आहे. आता नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ही एक, याचं कॉम्पोजिशन काय आहे? तर याच्यामध्ये एक चेअरमन असतो, एक व्हाईस चेअरमन असतो आणि 5 मेंबर्स असतात. ओके ओके, हे आपल्याला माहीत पाहिजे. फंक्शन काय असतं? तर जे मायनॉरिटीज आहेत, ओके, त्यांचे डेव्हलपमेंट होते का नाही, ओके, त्यांचा प्रोग्रेस होतो का नाही, याच्याविषयी इव्हॅल्युएशन करणं. ओके, आणि स्टेटला किंवा सेंट्रलला काय करायचं? रिपोर्ट देणं. ओके, याविषयी ते काम करतात. आता स्टेटमेंट बी नॅशनल कमिशन फॉर वुमन, याच्याविषयी इन डिटेल बघूया आपण. नॅशनल कमिशन फॉर वुमन ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके, ॲडवायझिंग करते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पॉलिसी बनवताना. ओके, ज्या वुमनच्या रिलेटेड पॉलिसीज असते त्याच्यामध्ये ॲडवायझरी म्हणून काम करते. ओके, हे एस्टॅब्लिश्ड कधी झालेली? सुरुवातीला 1992ला. ओके, 1990च्या ॲक्टनं आली. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तेच वुमनचे राईट प्रोटेक्ट करणं, जे इश्यूज आहेत त्याच्यावेळेला व्हॉइस रेज करणं, या गोष्टीसाठी हे काम करते. ओके, दुसरी गोष्ट, कंप्लेंट रिसिव्ह पण करते आणि इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करते ही बॉडी. ओके, ही कमिशन, हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं सेंट्रलला नॅशनल कमिशन फॉर वुमन आहे, तसंच काही स्टेटमध्ये सुद्धा नॅशनल कमिशन फॉर वुमन आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण ऑप्शन फर्स्ट आहे तो इन डिटेल बघूया. नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब. ओके, तर नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. SC आणि ST यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. ओके, सोशल, एज्युकेशनल, इकॉनॉमिक आणि कल्चरल इंटरेस्ट प्रोटेक्ट करते. ओके, आता सुरुवातीला स्पेशल ऑफिसर होता. ओके, आर्टिकल 338 नुसार. ओके, पण काय झालं? 65th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1990 झालं आणि त्यांनी काय केलं? आर्टिकल 338ला अमेंड केलं. ओके, आणि त्याच्या जागी रिप्लेस करून 1 मेंबर सिस्टीम विथ अ मल्टी मेंबर नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST हा कन्सेप्ट आणला. आणि दुसरी गोष्ट, ही त्यावेळेला एकच होती. पण काय झालं? 89th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2003नं काय झालं? याच्यामध्ये सेपरेशन झालं. ओके, आणि 2 कमिशन तयार झाली, नॅशनल कमिशन फॉर SC आणि नॅशनल कमिशन फॉर ST. नॅशनल कमिशन फॉर SC आर्टिकल नंबर 338 आणि नॅशनल कमिशन फॉर ST आर्टिकल नंबर 338A अशी याची निर्मिती झाली. द कंपोजिशन काय आहे? याच्यामध्ये एक चेअरमन, एक व्हाईस चेअरमन आणि 3 ॲडिशनल मेंबर्स असतात. ओके, आणि फंक्शन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता 2018पर्यंत हे जे कमिशन्स आहेत हे OBC म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासेस यांच्या राईटचे प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा काम करायची. पण 102nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 2018 झाली आणि ह्याच्यासाठी एक सेपरेट कमिशन आपण काय केलेलं आहे? स्थापन केलेलं आहे. आणि त्याचं आर्टिकल काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. आता आपण स्टेटमेंट डी विषयी थोडक्यात बघूया. 27 डिसेंबर 1993 ऑर्डिनन्स पास करून काय केलेलं आहे? नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणलेलं आहे असं इथं सांगितलेलं आहे, पण हे रॉंग आहे. 27 डिसेंबर नाही आहे, ऑक्टोबर 12, 1993 याच्यानुसार नॅशनल ह्युमन राईट कमिशन आलेलं आहे. ओके, याचं फंक्शन काय असतं? तर ह्युमन त्यांचे राईट प्रोटेक्ट करणं. मग सेप्टिक टँक मध्ये उतरणारी लोक असतील,
वनरेबल सेक्शनमधले पीपल्स असतील, चिल्ड्रन्स असतील, सगळे यांचे राईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॅशनल ह्युमन राईट कमिशन आलेलं आहे आणि 1993 आलेलं आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे ऑक्टोबर 12 नुसार. ओके. क्वेश्चन 5th. विच आर्टिकल एम्पावर हायकोर्ट इशू डायरेक्शन फॉर द इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट. ओके. कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते. जनरली हा क्वेश्चन सोपा आहे आणि बऱ्यापैकी मुलांना हा येतोच. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, आर्टिकल 226. ओके, 226. त्याच्याबरोबर आणखी राईट देतं हायकोर्टला. ओके, कशाविषयी? तर हेबस कार्पस असेल, ओके, ज्या रिट्स आहेत त्याच्याविषयी, मॅन्डमस असेल, प्रोहिबिशन, क्यू वॉरंटो, सर्ट्युररी याच्याविषयी सुद्धा. ओके. दुसरी गोष्ट ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याविषयी, याच्यातून हायकोर्टला पॉवर मिळते. ओके. आता जे ज्युरिडिक्शन्स आहे 226 आर्टिकलचं, ओके, ते सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त आहे. म्हणजे हायकोर्टकडे दोन्ही पॉवर आहेत, फंडामेंटल राईट विषयी पण आहे आणि लिगल राईट विषयी पण आहे. ओके. पण सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट विषयी हे करतं. ओके, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता मग टेरिटोरियल ज्युरिडिक्शन कुणाचं जास्त आहे? तर सुप्रीम कोर्टचं. ओके. ओके. ज्युडिशियल रिव्ह्यूची पण पॉवर आहे हायकोर्टला, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आता जो सेकंड ऑप्शन आहे आर्टिकल 135, ते काय आहे? तर डील्स विथ द ज्युरिडिक्शन्स अँड पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट रिगार्डिंग मॅटर प्रिव्हियसली अंडर द फेडरल कोर्ट्स प्रिव्ह्यू. ओके, इट इसेन्शियली स्टेट दॅट द सुप्रीम कोर्ट हॅज द सेम ज्युरिडिक्शन्स अँड पॉवर ॲज द फेडरल कोर्ट डीड अंडर एक्झिस्टिंग लॉ, particularly those not covered by Article 133 or 134. Okay. Option 3, Article 143, हे कशाविषयी आहे? तर ॲडवायझरी ज्युरिडिक्शन विषय आहे. ओके. म्हणजे स्पेसिफिकली इथं प्रेसिडेंट ऑफ इंडिया काय करतं? सुप्रीम कोर्टकडून ॲडवायझरी ओपिनियन एखाद्या लॉवरती किंवा एखाद्या फॅक्टवरती आणि जे खूप पब्लिक इम्पॉर्टंटली आहे अशावरती ॲडवायझरी घेतं. ओके, हे आर्टिकल 143 मध्ये आहे. आता सुप्रीम कोर्टने दिलेली ॲडवाईस प्रेसिडेंटला बाइंडिंग आहे का? तर नाही, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. ओके. आणि लास्ट ऑप्शन आर्टिकल 133 हे कशाविषयी आहे? तर ॲपिलेट ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट इन सिव्हिल मॅटर याच्याविषयी आहे. तर हा आपण क्वेश्चन नंबर 5 पाहिला. ओके.